चला आपण लोणावळा स्पेशल कॉर्न भजी करूया। चला तर मग त्याला लागणारी सामग्री बघूया। कॉर्न भजीला लागणारं साहित्य: मका याने कॉर्न, ही पेस्ट करायची आहे, अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता याचा ठेचा, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ नाही वापरायचं तो तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदाही वापरू शकता, धणेपूड, जिरेपूड, ओवा, कोथिंबीर, चाट मसाला, काश्मीरी मिरची पूड, हळद, मीठ, पाणी आणि तेल। हे लोणावळा स्पेशल कॉर्न भजी करत आहोत। आता हे सगळं मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे। हे कॉर्न आहेत, मी थोडेसे वाफवून घेतलेत आणि थोडंसं मिक्सरला क्रश केलं, थोडंच, जास्त नाही, का तर ते कधी कधी कॉर्न फुटतात। आता हा कांदा चिरून घेतला आहे, 2 कांदे आहेत चिरून घेतलेत। आता पहिलं घालूया आपण मीठ, आपल्या अंदाजानुसार मीठ घालायचं आहे। एवढं घेतलं आहे कारण थोडंसं अजून घेऊया। हे बघा, 1 आणि अर्धा घेतलं। आता सगळे मसाले टाकून घेऊया। हा काश्मीरी पावडर आहे, ही 1.5 चमचा घेते मी, हा 1.5 चमचा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला आहे, 1 चमचा धणेपूड आहे, अर्धा चमचा जिरं पूड आहे। खलबत्त्यामध्ये करून घेतलेला मसाला 2 चमचे टाकते, आपल्या आवडीनुसार तिखट करा। आणि हे थोडासा ओवा आहे, तो मी असा चोळून घेतला, तो टाकला। आता हे अख्खे कॉर्न थोडेसे बाजूला काढले होते ना, ते टाकते। आता हे 3 चमचे मी चण्याचं बेसन पीठ घेतलं आहे, 3 चमचे, आणि 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे, तांदळाची पिठी 1.5 चमचा घेतली आहे। हे एवढं साहित्य मी घेतलं आहे। आता हे आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे, आधी पाणी घालायचं नाही आहे। हे असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर का असं खूप असं घट्ट वाटलं तर एखाद दुसरा चमचा, छोटा स्पून तो पाणी टाका, पण मला नाही वाटत लागेल, कारण हे बघा मक्यामध्ये व्यवस्थित पाणी असतं, त्यामुळे कांद्याला पण पाणी सुटतं, त्यामुळे हे बघा हे ह्याच्यातच झालं। आणि एक आहे की हे करून बिरून ठेवायचे नाहीत ना, इकडे आता करायला घेतलं आहे तर इकडे मी लगेच कढई ठेवणार। आणि कोथिंबीर राहिली माझी, कोथिंबीर टाकूया। आणि हे ठेवलं ना तर त्याला पाणी सुटणार, म्हणून हे असे झालं आपलं तयारी, सगळं करून घेतलं की लगेच कढई, गॅस ठेवायचा, चालू करायची कढई आणि करायला घ्यायचे। हे काय मिक्स झालं माझं। बघा भजीसाठी तेल पूर्ण व्यवस्थित तापलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ना आपण हे 2 चमचे उकळलेलं तेल टाकणार आहे, ह्याच्याने आणि भजी खुसखुशीत होतात। हे 2च चमचे टाकले, याचं टेक्स्चर किती सुंदर आलं आहे बघा, त्याचा रंगच सुंदर आहे। आता मी हे टाकायला घेते। मी हे कॉर्न थोडेसे वाफवून, थोडेसे मिक्सरला नुसतं प्लसमध्ये केलं, थोडंसं असं फक्त मिक्सर फिरवला, कारण कधी कधी काय होतं कॉर्न उडतात, म्हणून थोडेसे असे ते फुटले पाहिजेत ना, म्हणून मी ते मिक्सरमध्ये थोडंसं चालूमध्ये केलं। तर हे बुडबुडे कमी झाले की एका बाजूने आपले तयार झाले।
हे बघा, आता आपण परतू शकतो याला. असा एक चमचा घ्यायचा आणि एक एक भजी असा व्यवस्थित उलटा करायचा. हे बघा, आता झाले आपले कॉर्न भजी. काढून घेऊया. आता आपले लोणावळा कॉर्न भजी तयार आहेत. खाऊन बघा, करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.